उपराजधानी नागपुरात सध्या 15 वर्षाखालील मुलांमध्ये मम्स म्हणजेच गलगंडाचा संसर्ग वेगानं वाढतोय. अनेक भागात या रोगाचा मोठा प्रभाव दिसून येतो आहे. पालकांनी आपल्या पाल्याची काळजी घ्यावी असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे. हवामानातील सततच्या बदलांचा लहान मुलांवर खूप मोठा परिणाम होत आहे. पण सध्या एका विषाणूनं शहरातील लहान मुलांना आपलं लक्ष केलंय. पॅरामिक्सोव्हेरिडे श्रेणीतील गालगुंड विषाणूचा प्रभाव विशेषतः लहान मुलांवर दिसून येत आहे. यामुळे लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावं असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. मम्स, ज्याला मराठीत गलगंड म्हणतात, ही बिमारी सध्या नागपुरात खूप सुरू आहे. याचं प्रमाण सध्या 10 ते 15% प्रत्येकाच्या ओपीडीमध्ये आहे. आणि हा आजार व्हायरल आजार आहे. हा आजार साठी होऊ नये यासाठी एकच इलाज ते म्हणजे लसीकरण. आणि याचं लसीकरण हे सगळ्या सरकारी इस्पितळात अवेलेबल आहे. एक तर MR व्हॅक्सिन म्हणून किंवा MMR व्हॅक्सिन म्हणून. हा आजाराचं एकमेकापासून दुसऱ्याला होण्याचं प्रमाण सहसा हा आजार प्री स्कूल एज ग्रुपमध्ये आहे. म्हणजे 5 ते 7 वर्षाच्या काळात हा आजार होतो. पण सध्या काही पेशंटमध्ये 7 ते 10-11 वर्षापर्यंत सुद्धा आजार होत आहे. हा आजार एकापासून दुसऱ्याला होताना एक तर खोकलताना जे काही आपले ड्रॉपलेट बाहेर निघतात ते ड्रॉपलेट समोरच्या नाकावाटे श्वासवाटे आतमध्ये जातात, त्यामुळे आजार होतो. हा आजार एकदा झाला की साधारणतः पहिले काही दिवसानंतर 1-2 ते 3 दिवसानंतर घशात खसखस करणं, घसा दुखणं, माइल्ड फीवर येणं हे आजाराची लक्षणं आहे. आणि त्यानंतर जे पॅरोटिड ग्लँड आहे, ज्याला ग्रंथी म्हणतात, जी कानाच्या खाली आणि कानाच्या समोर आणि थोडी मागे पण असते, त्या ग्रंथीची वाढ होऊन त्याला सुरुवातीला सूज येणं एक तर एका साईडला येऊ शकते किंवा दोन्ही साईडला, ज्याला आपण गलगंड म्हणजे दोन्ही साईडला सूज येऊ शकते. आणि त्यात पेन होण्याचे पण लक्षणं असतात. आणि 1 ते 3 दिवसात पेन कमी होईल आणि सूज हे साधारणतः 1 ते 2 आठवड्यापर्यंत राहते. आणि हा आजार आपोआपसुद्धा बरा होऊ शकतो. गालगुंडांच्या विषाणूचा प्रौढ व्यक्तींवर फारसा परिणाम होत नाही. मात्र काही वेळा त्याचा परिणाम लहान मुलांवर वाढू शकतो. यामुळे त्याची लक्षणं आधीच ओळखून त्यावर उपचार करणं आवश्यक आहे. या विषाणूच्या प्रभावामुळे वाढत्या वयाबरोबर शरीरावर अनेक प्रभाव होऊ शकतात. मम्स यानी एक जिसे हम बोलते हैं गालफुगी या गलवे या गालगुंड, इसमें ये जो हिस्सा होता है जहाँ सलाइवरी ग्लैंड्स होते हैं, पैरोटिड ग्लैंड्स और मैंडिबुलर ग्लैंड्स, इनकी स्वेलिंग होती है जिसकी वजह से ये हिस्सा सूजता है. ये एक टाइप का वायरल इन्फेक्शन होता है. मम्स वायरस की वजह से ये होता है और इसके वजह से बच्चों में काफ़ी तेज बुखार आना, सुस्तपना रहना, इस तरह के लक्षण देखे जाते हैं. इसके कुछ बड़े लक्षण भी देखे जाते हैं, जैसे कि ये न्यूरोलॉजिकल टिश्यूज़ पे भी अफेक्ट करता है. उससे कभी कभी वायरल मेनिंजाइटिस, मेंदूज्वर, इस तरह की बीमारी होती है. कुछ में ये थोड़े रिप्रोडक्टिव ऑर्गन्स पे भी अफेक्ट करता है, जैसे ऑर्काइटिस जो होता है, टेस्टिकल स्वेलिंग्स वगैरह, उस काइंड भी ये बड़े कॉम्प्लिकेशंस पे ये बीमारी जा सकती है. इसका अभी फ़िलहाल में बहुत सारे बच्चे डे टू डे बेसिस पे ओपीडी में देखने को मिल रहे हैं. सबसे पहले तो ये एक टाइप का वायरल इन्फेक्शन है. तो इसके लिए हमें बच्चे को जब ये बीमारी होती है तो उसको घर पे ही केयर करना है. स्कूल पे नहीं भेजना है. उसको रेस्ट, अच्छे से अच्छा हाइड्रेशन और सिम्टोमेटिक रिलीफ के लिए, जैसे इसमें स्वेलिंग होती है, पेन होता है, फीवर होता है, तो उसका हम पैरासीटामोल या फिर एनाल्जेसिक्स दवाई दे सकते हैं. नागपूर शहरातील अनेक भागात गालगुंडाचा प्रादुर्भाव दिसून येतोय. यामुळे स्थानिक प्रशासनाने याबाबत सर्वेक्षण करावं, जेणेकरून त्याचा परिणाम समोर होऊ शकेल असं डॉक्टरांचं मत आहे. तर सध्या ओपीडीमध्ये गालगुंडाचे रुग्ण वाढत असल्याचं बालरोग तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय.